धनंजय मुंडे यांना मंत्री करावं अशी अजित पवारांची इच्छा नव्हती. ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे अर्थबळ, बाहुबळ, सर्व काही बळ एकत्रित झाले ते पाहता कोणत्याही पक्षाचा सर्वोच्च नेता अशा प्रकारच्या नेत्याला जास्त मोठं होऊ देत नसतो. चार्जशीट मधले ते फोटो जर व्हायरल झाले नसते तर कदाचित धनंजय मुंडे हे आजही मंत्रिपदावर असते. मतदान केंद्रावर जाण्यापासून इतर काही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांना रोखत होते तेव्हाच खरं तर रेड अलर्ट जारी झालेला, मात्र तेव्हा कुणीच त्याची तेवढं गंभीरतेनं दखल घेतली नाही. त्या संतोष देशमुखांवर केलेली लघवी ही आपल्या राज्याच्या सरकारवर, कायदा सुव्यवस्थेवर आणि जे कोणी सर्व नेते मध्ये विरोधातीलही असतील या सर्वांची पद, प्रतिष्ठा आणि जो काही सो कॉल्ड पद असेल त्यांची त्याच्यावरच ती लघवी होती. हे जोपर्यंत हे मनाला लावून घेत नाहीत तोपर्यंत या गुन्हेगारीला कायमच ठेचणं शक्य होईल असं वाटत नाही. नमस्कार, मी रोहित हरी. द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बीडमध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये ज्या काही घटना समोर आलेल्या आहेत तर फक्त एक ट्रेलर होतं आणि या ट्रेलरमधनं अशी कल्पना आपल्याला येते की बीड जिल्ह्यामध्ये नक्की गेले वर्षानुवर्ष काय सुरू आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असो किंवा आत्ता सूर्यदासांचा जो कार्यकर्ता अडकलाय सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांच्या निमित्ताने बीडमधलं जळजळीत वास्तव हे समोर आलेलं आहे. बीडमध्ये राजश्री यांनी चाललेली गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीमध्ये भरडले जाणारे सर्वसामान्य लोक, ह्याला वाली कोणी उरलाय का असा प्रश्न आता निर्माण होतोय. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि सतीश भोसले दोघांनी अटक झाली असली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असले तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचे मुख्य जे आका आहेत ते अजूनही बाहेर आहेत, ते मोकाट आहेत. त्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारी फोफवलेली बीडमध्ये, त्यांचं काय करायचं हा निमित्ताने खरा प्रश्न उपस्थित राहतो. बीडचं बिहार झालंय का? आणि या सगळ्या परिस्थितीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे हे सुद्धा प्रत्यक्षरित्या कुठेतरी जबाबदार आहेत असं दिसून येत आहे. या सगळ्या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास गोयटे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये. तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण जवळपास गेले 2-2.5 दशक बघताय, जवळून बघताय. सगळ्या गोष्टींचे अंडर करंट्स, पडद्यामागच्या गोष्टी देखील तुम्हाला माहिती आहेत. मला तुम्हाला पहिल्यांदा हेच विचारायचं आहे सर की या सगळ्या गोष्टींमध्ये की या बीड जिल्ह्यातल्या ज्या वारंवार घटना समोर येत आहेत त्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले सूर्यदासांचा कार्यकर्ता आहे किंवा वाल्मिक कराड, तर ही फक्त प्यादी असल्याचं दिसून येतंय आणि प्यादी या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत असतात. पण या प्याद्यांना त्यांच्या वजिराचा, त्यांच्या आकांचा पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी ते काही करू शकत नाही. म्हणजे आकांवर कधी कारवाई होईल, त्यांना कधी ही राजकीय संस्कृती बदलेल असं तुम्हाला वाटतं? रोहित, मला असं वाटतं ना की अशक्य असं काही नसतं, फक्त आवश्यकता असते ती इच्छाशक्ती. आणि सध्या म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये खरं तर आपल्याकडे सर्वाधिक अभाव जो दिसतोय ना तो राजकीय इच्छाशक्तीचा. मला आठवतंय 1991च्या दरम्यान महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. फार मोठा जनाधार नव्हता त्यांना व्यक्तिगत पातळीवर म्हटलं. काँग्रेस एक होती तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेस फार पुढे नंतर स्थापन झाली. शरद पवार प्रभावी होते, त्यांनीच सुधाकररावांना बसवलेलं. मी आठवण का काढतोय कारण त्यावेळी जनाधार नसलेल्या सुधाकरराव नाईकांनी उल्हासनगरचा पप्पू कलानी आणि वसई विरार भागातल्या भाई ठाकूर या राजकीय आशीर्वाद असलेल्या माफियांच्या मुसक्या आवडलेल्या, जवळपास त्यांना ठेचून टाकलेलं त्यांनी. त्यामुळे इच्छाशक्ती असली ना तर अशक्य असं काही नसतं. सरकार नावाची यंत्रणा जर ठरवलं तर काय करू शकतं ते आपण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बुलडोझर जस्टिसच्या रूपाने सुद्धा पाहतो. इकडचं असं झालेलं आहे ना बीडच्या बाबतीतला जो प्रश्न तुम्ही विचारला, तुमचं म्हणणं बरोबर हे प्यादीच भले त्यांना आपण असं खिदळताना पैशांच्या नोट म्हणजे नोटांची बंडल तुमच्या माझ्यासारखे कष्टकरी, होय आपण मध्यमवर्गीय सुद्धा कष्टकरीच आहोत, एवढे कष्ट करतो तरी सुद्धा होम लोनचे हप्ते भरता भरता दम निघतो. दुसरीकडे हे असे नोटांची बंडल उधळतात, नोटा उधळतात. तुमच्या माझ्यासारख्या त्यांच्या सारख्याच एका माणसाला संविधानानं ज्याला समान हक्क दिलाय, जगण्याचा हक्क दिलाय, त्या माणसाला ते, मी गुरासारखा शब्दही नाही वापरला कारण गुरालाही तसं बनवण्याचा संविधानानं अधिकार
दिलेला नाहीये रोहित. हे असं कसं घडतं? ही प्यादी हैवानासाठी कसं वागू शकतात? त्याचं कारण एवढंच आहे की घटनाबाह्य सत्ता केंद्रांची त्यांना असलेली साथ नव्हे, या सत्ताबाह्य घटनाबाह्य सत्ता केंद्रांनी या प्याद्यांना एवढं गाजवलंय की ते जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मोगलाईचा कारभार करू लागलेल्या त्याच हे निदर्शन. तर मग या अनुषंगाने सर पुढचा प्रश्न असा येतो की या सगळ्या वृत्ती ज्या आहेत, गुन्हेगारी वृत्ती विशेषतः बीडमध्ये, तर त्याच्यावरती तुम्ही जसं 91 उदाहरण दिलं की त्या काळी सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ठरवलं तर त्यांनी ज्या ज्या प्रवृत्ती होत्या सगळ्या ठेचून काढल्या, मुळं सगळं ढुकलून काढल्या. पण आताच्या राजकारणामध्ये असं कुठेतरी दिसतंय का की राजकारण्यांचे जे संबंध आहेत, परस्पर ते संबंध, त्यामुळे हे गुन्हेगार मोकाट सुटलेले आणि हे गुन्हेगारांचे जे आका आहेत त्यांच्यावरती, थोडक्यात राजकारणी आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही कारण की त्यामध्ये पॉलिटिक्स येतात. मगाशी मी तो रोहित उल्लेख केला नाही 1991चा, तेव्हा ठेचलं गेलं. पण अवघ्या काही वर्षात पुन्हा उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाची राजकारणातली सत्ता सुरू झाली. ते पराभूत व्हायचे, परंतु महापालिकेत दिसायचे. त्यांच्या विना प्रमुख राजकीय पक्षांचं पान हलत नव्हतं. अगदी शरद पवार यांच्यासारखे मोठे मातब्बर नेते सुद्धा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. तेच आपल्याला वसई विरार पट्ट्यातल्या बहुजन विकास आघाडी, म्हणजे थेट भाई ठाकूरांचा नसला तरी त्यांच्या परिवारातील हितेंद्र ठाकूर यांचा तो पक्ष, त्यांच्याशी सुद्धा जे कोणी सत्ताधारी असतील ते त्या 2 आमदारांची किंवा 3 आमदारांची त्यांच्या साथ नसेल तर राज्यात सरकारच स्थापन होणार नाही, इतकं त्यांच्याशी ते जुळवून घेताना आपल्याला दिसले. अपोज या निवडणुकीचा जेव्हा मतदारांनीच त्यांना घरी पाठवलं. परंतु आता जो मुद्दा आहे ना, पुन्हा एकदा मला तेच आठवतं की 1990ला बीड म्हटलं की आपल्याला गोपीनाथ मुंडे आठवतो ना. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात त्यांनी संघर्ष सुरू केलेला आणि आता त्याच बीडमध्ये 35 वर्षांनी गुन्हेगारीचं राजकारण सुरू आहे. रोहित, हे किती भयावह आहे. तुम्ही पाहिलं असेल, यातला प्रत्येक गुन्हेगार, आरोपी, आता आरोपी म्हणावं लागेल कारण त्याचा कोणी दोष सिद्ध झालेला नाहीये, जे आरोपी आहेत या सर्वच आरोपींकडे राजकीय पक्षांची पदं कशी काय, आणि त्यातही पुन्हा सत्ताधारी. आता हा खोक्या सतीश भोसले हा भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचा पदाधिकारी, म्हणजे आणि पुन्हा पहा गंमत यात की हा कोणाचा, सुरेश धसांचा. सुरेश धस कोण? भाजपचे आमदार. कोणते धस हे तेच ज्यांनी आव आणलेला, मी आव हा शब्द जबाबदारीने वापरतोय, की ज्यांनी आव आणलेला धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्याचा, ज्यांनी आव आणलेला बीडमधील माफियाशाही, हैवानशाही संपवण्याचा. प्रत्यक्षात काय दिसलं? आता ते म्हणतात आहे नाही जुना व्हिडिओ, अहो जुना असला म्हणून काय झालं, म्हणजे वाल्मिक कराडच्या आधी तुमच्या कर्त्याने सुद्धा तशी हैवानगिरी केल्याचं पाहिलं ना. हे सर्व का घडतंय त्याचं कारण असं आहे. आणि एक विचित्र योगायोग आहे हा रोहित, की देशाचं सुद्धा आपण पाहिलं तर जो प्रदेश जेवढा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असतो का कुणास ठाऊक, तिकडेच अशा प्रकारे विकासाचं व्हिजन नसलेली, उलट विकासासाठी आलेल्या निधीवर राजरोसपणे दरोडे टाकत स्वतःची भर करणारी माफियाशाही मोकाळताना दिसते. मग ते बिहार असो, आपण वेब सिरीज मध्ये पाहतो. आणि माफ करा, बिहार म्हणजे बीडचं बिहार झालं असं बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. कारण आता बिहार, मी हिंदीतही पत्रकारिता केलेली आहे, माझे बिहारी मित्र सांगते, अहो आमच्या बिहारचं आता बीड होऊ नये म्हणून सांगायची आम्हाला वेळ आली आहे. एवढा तो भयानक व्हिडिओ होता. वाल्मिक कराडच्या गँगनी ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारहाण केली, पाणी मागितलं ज्या पद्धतीने लग्न केले, म्हणजे रोहित, मी वारंवार गेली काही दिवस सांगतोय, त्या हैवान त्या संतोष देशमुखांवर केलेली लघवी ही आपल्या राज्याच्या सरकारवर, कायदा सुव्यवस्थेवर, आणि जे कोणी सर्व नेते आहेत मग ते विरोधातीलही असतील, कारण विरोधातही एक सत्ता असते, या सर्वांची पद, प्रतिष्ठा आणि जो काही सोकॉल्ड पद असेल त्यांची, त्याच्यावरच ती लघवी होती. हे जोपर्यंत हे मनाला लावून घेत नाहीत ना, तोपर्यंत या गुन्हेगारीला खऱ्या अर्थानं आणि कायमचं ठेचणं शक्य होईल असं वाटत नाही. तर या बीडच्या प्रकरणामध्ये जर का सगळ्या घडामोडी बघितल्या आणि जे काही पडद्यामागच्या घडामोडी सुद्धा बघितल्या, तर आपण पत्रकार आहोत आणि आपल्याला माहिती असतं की पडद्यामागे काय घडत असतं. तर तिथे एक गोष्ट दिसून येते की देवगिरी बंगल्यावरती एक बैठक होते आणि ती त्यानंतर मग धनंजय मुंडे राजीनामा देतात.
पण देवगिरी बैठक बंगल्यावर जी बैठक झाली त्यामध्ये अजित पवार, तटकरे, धनंजय मुंडे, फडणवीस स्वतः होते अशी माहिती मिळते. पण ही बैठक होईपर्यंत धनंजय मुंडे हे स्वतःहून राजीनामा द्यायला तयार नव्हते. आणि कुठंतरी असं चित्र माध्यमांमध्ये असेल किंवा लोकांमध्ये असेल की तयार झालं होतं की धनंजय मुंडे यांना फडणवीसांचं ऐकतायत ना अजित पवारांचं ऐकतायत. तर मग एखादा नेता हा इतका प्रभावशाली होऊ शकतो की जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील जुमानत नाही, असं राजकारणात होऊ शकतं. राजकारणात होऊ शकतं तसं, मात्र सध्याचा काळ तसा नाही. आणि मुळात देवेंद्र फडणवीस हा नेता तसं नाही की अशा पद्धतीने कुणाला तो जुमानेल. लक्षात घ्या ना की जेव्हाही अगदी त्यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणी आव्हान देऊ शकेल असं त्यांना वाटलं, तेव्हा एक तर त्याचा नाथाभाऊ झाला किंवा पंकुताई झाल्या. हे आपण अनुभवले. त्यामुळे त्यामुळे जी माहिती राजकीय वर्तुळातून मिळते त्याला काही पुरावा नाही, मात्र असं बोललं जातं. आणि मी तसाच उल्लेख करत सांगेन की मुळात धनंजय मुंडे यांना मंत्री करावं अशी अजित पवारांची इच्छा नव्हती. काय कारण होती त्याची? की ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे अर्थबळ, बाहुबळ, सर्व काही बल एकत्रित झालेलं ते पाहता कोणत्याही पक्षाचा सर्वोच्च नेता अशा प्रकारच्या नेत्याला जास्त मोठं होऊ देत नसतो. आपण ठाकरेंकडे बोट दाखवतो की ते एकनाथ शिंदेना किंवा नारायण राणे ठाकरेंविषयी तक्रार करतात, मात्र जगाचा नियम की ज्याच्या हाती सत्ता असते त्याला त्याला आव्हान देऊ शकेल भविष्यातही का होईना तसा नेता चालत नसतो. स्वाभाविक अजित पवारांना ते नको होते. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीनं त्यानंतर अजितसाठी ते अधिकच अवघड जागचं दुखणं झालेले. कारण किती काही आपण म्हटलंय ना, शरद पवार पुरोगामी नेते, सर्व जातींना बरोबर घेऊन सर्व समावेशक राजकारण करतात, असं जरी आपण म्हटलं तरी एक वास्तव तुम्हीही मान्य कराल की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका त्यातही अगदी स्पष्ट उल्लेख करायचा तर मराठा जातीचा हा त्यांचा कोण वोटर आहे. जसं भाजपाच्या बाबतीत आपण विशिष्ट समाजांचा उल्लेख करतो तसं हे दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीत आहे. त्यामुळे अजित पवारांना असं काही घडणं की एका नेत्यासाठी आणि पुन्हा तो नेता जो त्यांनाही आव्हानात्मक वाटतोय खूप त्या पद्धतीनं ठेवणं आणि एका मोठ्या समूहाला दुखावणं हे स्वाभाविकच परवडणार नव्हतं. तसंच आणखी एक जे नाव आपल्या चर्चेत आलं नाही ते एकनाथ शिंदे. त्यांनी सुद्धा त्यांनी प्रयत्नपूर्वक खूप प्रयत्न करून वेगवेगळ्या चाली खेळून स्वतःची प्रतिमा शेतकरी कुटुंबातून आलेला एक नेता, ते थेट मराठा हा शब्द वापरत नसते तरी मी कसा तुमचा नेता आहे, तुमच्याशी आपुलकीचे बंध आहेत माझे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या एकनाथ शिंदे यांची सुद्धा इच्छा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून काढावं अशीच होती, असं सुद्धा राजकीय वर्तुळात बोललं जातं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्याही पक्षाच्या भिंती ओलांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतलं होतं असं कळतं. आणि त्यामुळेच आतापर्यंत त्यांनी सातत्यानं ही मांडणी केली त्यांच्याकडे की नाही नाही, मला माझ्याच पक्षाचे नेते संपवू पाहतात तर तुम्हीच मला तारू शकता. मात्र पुढे जसं जसं आता देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत बोलले की त्यांनी सीआयडीला सांगितले की जर पुरावे धनंजय मुंडेंच्या विरोधात नसतील तर कारवाई करा. अर्थात सत्तेत असेपर्यंत अशा प्रकारे पुरावे आपल्याकडे मिळण्याचा काळ हा संपलेला. पूर्वी तसे मिळत होते, त्या यंत्रणा तशी काही कारवाई करत होते. मी कोणत्या विशिष्ट पक्षाच्या बाबतीत बोलत नाही, पूर्वी म्हणजे पूर्वीच बोलतो. आताच्या घडीला जेव्हा लक्षात आलं आणि विशेषतः चार्जशीट मधले ते फोटो जर व्हायरल झाले नसते तर कदाचित धनंजय मुंडे हे आजही मंत्रिपदावर असते. लक्षात घ्या, जर या नेत्यांना धनंजय मुंडेंना काढून टाकायचं असतं, खरोखर काढून टाकायचं असतं तर एक मोठा पत्ता धनंजय मुंडे यांनीच स्वतः सन्मानाची माघार म्हणतात ना, सन्मान माघार तो दिलेला ना. त्यांनी सांगितलेलं मला असा आजार झालेला आहे की ज्यामुळे मी स्वस्थपणे काम करू शकत नाही, माझ्या चेहऱ्यावर परिणाम होतो वगैरे वगैरे खूप काही त्यांनी सांगितलेलं. राजीनामा पत्रात सुद्धा त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामुळे नैतिक कारण वगैरे दिलेलं नाहीये, तर त्यांनी हेच कारण पुढे केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे स्वाभाविकरित्या सर्वांकडे कारणं होती, मात्र का कुणास ठाऊक हिंमत नव्हती असंच बोलावं लागतं. त्याचं कारण आघाडीच्या राजकारणातली अपरिहार्यता असं म्हणायचं झालं तर मला असं वाटतं आपल्याकडच्या आघाडीच्या राजकारणात 1995 नंतर पहिल्यांदाच असं सरकार सत्तेत आहे की ज्या सरकारकडे
138 स्वतःचे आणि पूर्ण महायुतीचे मिळून 238 सारखं मजबूत बहुमत आहे. त्यामुळे खरोखर मी खूप छोटा पत्रकार, तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करेन का शेवटी राष्ट्रीय स्तरावर झेपावू शकणारे ते सध्याच्या काळातील एकमेव मराठी नेते आहेत. त्यामुळे एक वेगळं त्यांच्या बाबतीत थोडस विचार करावा लागतो आणि सांगावं लागतं की भविष्यातील तो मार्ग तसाच सुकर राहावा. कुठेही नितीन गडकरींच्या इच्छा पूर्तीमध्ये पूर्तीचा अडथळा आला तसं काही घडू नये असं वाटत असेल तर कृपया अशी घाण रस्त्यातली आधीच स्वच्छ करा. कदाचित लार्जर स्केलमध्ये म्हणजे ते खूप मोठे नेते, परत मी सांगतो मी खूप छोटा पत्रकार आहे, पण विनंतीपूर्वक सांगावं असं वाटतं की कृपया कदाचित अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना, तुमच्या शब्दात सांगू तो प्याद्यांना कुणीतरी आणखी एक वेगळा प्लेयर वापरून घेत असू शकतो आणि तुमच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील महत्वाकांक्षेला किंवा लक्ष्य दूर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून स्थानिक पातळीवरील काही प्लेयर्सच्या मदतीनं वेगळं काही नको ते राजकारण तर होत नाहीये ना. कारण घातसूत्र कसंही असू शकतं, हेच राजकारणातलं एक शाश्वत सत्य आहे. रोहित, धनंजय मुंडे यांचं प्रकरण जर का आपण सगळं बघितलं तर त्यात काही गोष्टी दिसून येतात की तुम्ही जसं म्हणलात की देवेंद्र फडणवीस हे तसे कोणाला जुमानणारे मुख्यमंत्री नेते नाहीयेत आणि त्यांचा धाक आहे त्यांच्या मंत्रिमंडळात असेल, प्रशासनावर असेल, पकड आहे आणि राजकारणात सुद्धा. असं असताना 3-4 गोष्टी समोर येतात त्या मी मांडतो. त्याचं विश्लेषण जर तुम्ही करा. एक म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला झालेला उशीर, जवळपास 70-72 दिवस लागले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला. आणि या सगळ्या काळामध्ये राजकारणात टायमिंग फार महत्वाचं असतं. आणि जर का आपण टायमिंग बघितलं पॉलिटिकल गोष्टींचं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अत्यंत क्रूर फोटो, जी काय एक ज्याला म्हणतो आपण गंभीर प्रकरण आहे सगळं ते, आणि ते फोटो व्हायरल होणं, चार्जशीट दाखल होणं, त्यानंतर फोटो व्हायरल होणं, या सगळ्या 3 महिन्यांमध्ये अंजली दमानिया सक्रिय होणं आणि त्यानंतर याच 3-4 दिवसामध्ये शेवटच्या राजीनाम्याच्या आधी धनंजय मुंडे यांच्या विरोधातली करुणा मुंडे यांची पोटगीची केस आणि मग त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सची केस, ही सगळी ऍक्टिव्हेट होणं. तर ही कुठेतरी इकोसिस्टीम आहे जी तयार केली गेली आणि त्यातनं मग मुंडेंना सांगण्यात आलं की बघा आता हे तुमच्या समोर सगळं आहे, तुम्ही राजीनामा द्या, तर तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. रोहित, असं आहे की यात न्यायालय सुद्धा आहे. त्यामुळे थोडस मला असं वाटतं ना की अनेक बिंदू जे दिसतात ना समोर, ते जर आपण जोडले तर एक स्पष्टपणे घातसूत्र मांडणारं चित्र तयार होतं. घातसूत्र वेगळ्या पद्धतीचं असतं. यात सुद्धा याचा गंभीर भाग कोणता आहे मग की पहा ना, एका राजकीय नेत्याच्या खासगी जीवनावर काय आरोप झाले. म्हणजे मी मुक्तपेठ नावाचं एक मुक्त माध्यम चालवायचं. त्याच्या लॉन्चिंगच्या वेळी माझ्या एका शुभचिंतक मित्राने मला फोन केला आणि सांगितलं तुमच्या लॉन्चिंगसाठी मी काही तुम्हाला एक धमाका देतो आणि हेच फोटो पाठवले होते. ते मी पाहिले आणि त्यावेळची माझी भूमिका अशी होती जी किरीट सोमय्यांच्या त्या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा जाहीर सांगायला मला काही वाटत नाही, कारण ही माझी पत्रकारिता आहे. या पत्रकारितेच्या माझी भूमिका आहे त्यातली सांगतो की खूप खासगी आणि जेव्हा जबरदस्ती होत नसताना त्या फोटोंमधून जाणवत नव्हतं, एखाद्या वेडिंग शूट सारखे किंवा एखाद्या आनंद प्रसंगासारखे ते फोटो शूट केलेले असतील तर ती बातमी कोणाचं काय प्रकरण आहे ते माझ्या दृष्टीनं कमीत कमी मी जिथं पत्रकारिता करतो त्या माध्यमाची असू शकत नाही, जोपर्यंत ती स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कुणीही पीडित, पुरुष सुद्धा तोही पीडित असू शकतो कोणत्या इतर प्रकरणात, मी या मुंडे प्रकरणात बोलत नाहीये, तर नक्कीच आपण आवाज उठवला पाहिजे. ते जे घडत होतं ना, फॅमिली कोर्टाचा जो निर्णय आला ते तर धनंजय मुंडे यांच्या वकिलाला सुद्धा माहित असतं. लांबवण्याचा प्रयत्न काही कमी होत असतो का? म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा तेच की सत्तेतून येणारी एक बेफिक्री होती का, स्वतःलाच अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत. पुन्हा तिकडचं निरीक्षण खूप महत्वाचं आहे. इथं कारण आता खासगी विषय नाही उरला. मगाशी मी म्हणालो तसं की मी टाळलेले ते फोटो पहिल्यांदा दाखवणं, नाही तर मलाही ती की मीच पहिलं दाखवलं बोलता येणार. इथं न्यायालयाचे जे निरीक्षण नाहीये, त्यांनी असं म्हटलेलं आहे की करुणा मुंडे ज्या आहेत त्या त्यांच्या पहिल्या पत्नी, याचा अर्थ खूप पुढचा निघतो आणि त्याचे कायदेशीर परिणाम, त्याचा फटका हा मोठा बसू शकतो. मी हा विषय इथंच सोडतो, मात्र तुम्हाला कळू शकेल मला काय बोलायचंय. खासगीत जास्त जायचं नाही मला. दुसरा मुद्दा की ज्या पद्धतीनं अंजली दमानियाने आक्रमकतेने, त्यांचं कौतुक आहे. एक लक्षात ठेवा, खूप काही बोललं जातं की एक राजकीय नेता
त्यांच्या मागे आहे वगैरे वगैरे. मला हे सांगायचं आहे, जीवापेक्षा मोठं काय असतं तरी सुद्धा जेव्हा अंजली दमानिया लढताना दिसतात, जिथं जीवाचा धोका असतो त्या बीडमध्ये सुद्धा वावरतात, तेव्हा मला असं वाटतं की शंका घेत न बसता मुळात त्या जे करत आहे त्यातून जे काही बाहेर येत आहे त्यातून न्यायाचा लढा ज्या पद्धतीने पुढे जातात त्याबद्दल अंजली दमानी यांचं कौतुकच केलं पाहिजे. कौतुकच केलं पाहिजे. आणि पुन्हा लक्षात घ्या, त्या किंवा धनंजय मुंडेंपुरत्या जर मर्यादित असता एक विशिष्ट टार्गेटेड असं त्यांचं कॅम्पेन असतं ना, तर संतोष देशमुख प्रकरणानंतर त्या ढसांच्या खोक्याबद्दल बोलल्या नसत्या. लाडका खोका त्याच्याबद्दल सुद्धा त्या बोलतात. हेच असतं की तुमच्या माझ्यासारखे पत्रकार जेव्हा सुरेश धसांनी एका मराठी अभिनेत्रीचं नाव घेऊन नको ती बडबड केली तर त्यांना खूप कमी पत्रकारांनी रोखलं, त्यातला मी सुद्धा होतो, तुम्ही सुद्धा असाल, की तसं करून त्यांनी उलट संतोष देशमुख यांच्याबद्दल सहानुभूतीने सहवेदनेने जो लढा लढला जात होता त्याला एकीकडे कुठंतरी गडबडवण्याचा, त्याचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा प्रयत्न केला. हे नाकारता येत नाही, कारण माध्यम 2 दिवस त्या अभिनेत्रीच्या विषयावर गेले. हे सुरेश धसांनीच केलं आणि त्यात भाजपच्या काही नेत्यांशी त्यांचं बोलणं झालेलं अशा सुद्धा बातम्या होत्या. स्क्रिप्ट कोणी दिलं हा विषय नव्हता, चुकूनही झालं. त्यांना फिल्मी खूप डायलॉग मारणं जसं आवडतं ते पाहतही असत, त्यातूनही अभिनेत्रीचं नाव आलं म्हणून चला बोलूया, तेवढं टीआरपी वाढेल वाटलं असेल. परंतु त्या सुरेश धसांच्या बाबतीत आता जेव्हा त्या खोक्याच्या पुढे आलं सतीश भोसले याचं, तर अंजली दमानिया त्याच तडफेनं लढताना दिसतात. कारण शेवटी पीडित किंवा हसे हैवान हे कोणतीही जात धर्म पंथ सुद्धा त्यांच्या विरुद्ध लढलंच पाहिजे. मुद्दा आहे यातला मात्र की तिकडे मगाशी मी जो शब्द वापरला ना रोहित, की गुन्हेगारीचं आता राजकारण सुरू झालेलं, राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही, हा खूप मोठा धोका आहे. अहो परळीमध्ये जेव्हा मतदानाच्या दिवशी हेच गुंड हेच हैवान मतदान केंद्रावर जाण्यापासून इतर काही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांना रोखत होते, तेव्हाच खरं तर रेड अलर्ट जारी झालेला. मात्र तेव्हा कुणीच त्याची तेवढं गंभीरतेनं दखल घेतली नाही. एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा लोकशाहीचं असं अपहरण होतं तेव्हा तेव्हा तो केवळ राज्य पद्धतीला असलेला धोका नसतो, तर त्या लोकांनाही असलेला धोका असतो. आणि पुढे बीडमध्ये तेच घडताना दिसलं. अरे आम्ही जिंकून दिलं साहेबांना, हा जो काही आवेश किंवा हा जो काही माज असतो गुंडांचा, हे गुंड कुणाचे नसतात. अहो तिकडं म्हणजे अगदी आता मी नाव घेऊन बोलतो, हे गुंड बंजारी समाजाचेही हितचिंतक नाही. बंजारी समाजाच्याही अनेकांना त्यांनी माणसासारखं जगू दिलेलं नाही, फ्री घेतलेले आहेत. अहो शेकडोनं मृतदेह सापडले बीडमध्ये, परळीमध्ये 113 सापडले. हत्येचे गुन्हे किती नोंदवले. रोहित, तुम्ही मगाशी जे म्हणालात संवेदनशीलतेनं म्हणालात की कधीतरी हे संपेल का, हे संपू शकतं. केवळ आता संतोष देशमुख किंवा त्या खोक्याच्या किंवा जालन्यातल्या घटनेवर चौकशी करण्यापुरता एका एफआयआर पुरता मर्यादित विषय न ठेवता एक न्यायालयीन आयोग नेमला जावा. फक्त आणि फक्त उच्च न्यायालयानं किंवा थेट सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर मॉनिटरिंग करावं. आणि बीडमध्ये गेल्या 10 वर्षात जेवढ्या हत्येच्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेची चौकशी करण्याचे अधिकार, तेवढे अधिकार देऊन त्या चौकशी समितीला, न्यायालयीन समितीला असले पाहिजे. तर माफियांच्या मुळापर्यंत घाव घालण्याची, आणि कायदेशीर घाव, बदलापूर टाईप शॉर्टकटवाला घाव नाही, एन्काउंटरवाला, तसा घाव घातला गेला तरच काहीतरी साध्य होऊ शकेल. नाही तर पुन्हा एकदा अशाच चर्चा आपण रंगवू, असंच बोलत राहू की बीड मधली गुन्हेगारी कशी प्रतिबंध फडणवीस करू शकतील का, आणखी कोणी करू शकेल का, नाही शक्य होणार. तर आता महायुती सरकारला स्थापन होऊन फक्त 4 महिने झाले आहेत आणि या 4 महिन्यांमध्ये जी काही प्रकरणं समोर येतात त्यामध्ये एक ठराविक पॅटर्न असा दिसतो, ज्यामध्ये गुंडगिरी, क्रौर्य म्हणजे जालन्याची घटना असेल, त्या खोक्या भोसलेची असेल किंवा वाल्मिक कराडांच्या टोळी जे काही केलेले संतोष देशमुखांची हत्या असेल, आणि याशिवाय पुण्यामध्ये म्हणजे अगदी औरंगाबादमध्ये बलात्काराची घटना घडते, त्या बाईवरती ब्लेडनी वार केले जातात, तिला 200 टाके पडले.
किंवा या सगळ्या घटना जर का बघितल्या तर हे कुठंतरी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान आहे का, की कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आपण कायम नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकतो की गृहमंत्र्यांचं काम आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये या सगळ्या घटना जर का बघितल्या, असं नाहीये की या घटना आधी घडत नव्हत्या, पण जर का आपण बघितलं तर 2014 ते 19 आणि 22 ते आता जवळजवळ 25 गृहमंत्रीपद हे कायम देवेंद्र फडणवीसांकडे राहिले. सो गेल्या 7 वर्षातल्या ज्या काही घटना येतात त्याचं उत्तरदायित्व हे शेवटी फडणवीसांकडे येतं आणि त्याच्यावर ते फारसं बोलताना दिसत नाहीये. तर त्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी की हे जे काय आता कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडलेली आहे तर त्याच्यावर गृहमंत्र्यांचा, पोलिसांचा, यंत्रणेचा वचक राहिलेला नाहीये. मला असं वाटतं की त्यांच्याकडे इतर जी काही खाती आहेत ना, गृह खात्या व्यतिरिक्त, गृह खातं सध्याच्या परिस्थितीत किंवा 2014 नंतर सुद्धा स्वतःच्या ताब्यात ठेवणं ही त्यांची एक राजकीय गरज सुद्धा. परंतु ती राजकीय गरज स्वतःची असल्यानं त्यांनी त्याच वेळी हे गृह खातं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी. मगाशी मी जो उल्लेख केला की एखादा राजकीय नेता जेव्हा वेगानं पुढे जात असतो तेव्हा स्वाभाविकच रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांच्या सुद्धा, हे मी त्यांच्या राजकीय स्वार्थातून सांगतो, त्यांनी विचार केलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीने रोजचं ब्रीफिंग असतं. रोहित, तुम्हाला सांगतो, राज्याच्या डीजींकडून, मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून एक एसबी नावाचं स्पेशल ब्रांच आहे आपल्याकडे, विशेष शाखा, त्यांच्या प्रमुखांकडून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना रोजचं ब्रीफिंग असतं की आज दिवसभरात असं असं घडणार आहे, इथे मोर्चात असे निदर्शन आहेत, काल असं घडलेलं त्याचे आज असे पडसाद उमटू शकतात. हे ब्रीफिंग देवेंद्र फडणवीस हे त्यांचा आतापर्यंतचा जो स्वभाव मी एक पत्रकार म्हणून दुरून पाहिलेलं आहे, मी उगाच असा हाव नाही आणणार, फार जवळून वगैरे नाही, मुळीच नाही, तसं बाता मारण्यात अर्थ नसतो. त्यांनी गंभीरतेनं ते ब्रीफिंग घेतच असतील. मात्र अधिकाऱ्यांची कमांड सुद्धा, नियंत्रण सुद्धा आपल्याच हाती असावं यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सुद्धा प्रयत्न करताना दिसतात. मात्र केवळ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी काही होणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जे मठाधीश वेगवेगळ्या राजकीय टोळ्यांशी संगनमत करून वाटेल ते करतात आहे. भारतीय संविधान आता नव्यानं, म्हणजे पूर्वी IPC होती, आता BNS आहे, भारतीय न्याय संहिता, त्याला फट्ट्यावर मारत आपल्या आपापले जे आकार त्या त्या जिल्ह्यांमधले, आपण केवळ पुरतं नको बोलूया, त्यांच्या सोयीनं, त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, किंवा जर कोणी धंदेवाईक असतील मुंबई सारख्या ठिकाणी, महामुंबई पट्ट्यात बिल्डर, पुण्यामध्ये बिल्डर, हे सुद्धा आकार आहेत काही ठिकाणी. बघा, 1 लाखापेक्षा जास्त संख्या असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात हजारेकच असे असतील. मात्र या हजारांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची इभ्रत जाते आहे, प्रभाव कमी होतोय, विनाकारण बदनामी सर्वांच्या वाट्याला येते आहे. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना, चांगल्या कर्मचाऱ्यांना आता सगळीकडे पसरवत, म्हणजे मी तर सांगेन की यापुढे प्रामाणिकपणे काम करायला गडचुरीले दाखव अशी भाषा वापरली जायची. त्याऐवजी आता तुम्हाला सन्मानाची आणि चांगली पोस्टिंग देतो, पण तुम्ही तिथे कर्तृत्व गाजवून दाखवा, मग आम्ही तुम्हाला पाहिजे तर जीवाची मुंबई देतो. असा जर नवं धोरण गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी आखलं तर मला असं वाटतं इतिहास त्यांना एक योग्य, चांगला, माणूस असणारा गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून लक्षात ठेवेल. नाही तर माणूस कितीही चांगला असला वैयक्तिक पातळीवर, आणि जर त्याच्याकडे असलेलं कर्तव्य निभावण्यात तो कमी पडला तर इतिहासात त्याची नोंद ही अपयशी म्हणूनच होते. त्याला दूषणच दिली जातात, हे त्यांना मी सांगण्याची गरज नाही. ते स्वतः त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे कृपया त्यांनी कुणाचीही तमा न बाळगता, आणि आता ती संधी आहे 138 मुळे, 238 मुळे त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा. कारण मी जर चुकत नसेल तर लक्षात घ्या, मगाशी तुम्ही उल्लेख केला सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकीचा. बैठक कुणाची? राष्ट्रवादी काँग्रेसची. जात कोण? देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा, शेवटी तो निर्णय सुद्धा जर देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर झाला असेल तर स्वाभाविकरित्या आजच्या राजकारणात भाजपा हाच एक महायुतीतला महासत्ता असलेला पक्ष आहे, आणि इतर पक्ष या अप्रत्यक्षरित्या, हे कुणाला झोंबायला नको, मात्र हे वास्तव आहे, सातत्याने आपल्याला दिसतंय, त्यांचं ऐकण्यात येईल. मी त्यांच्या उपशाखा वगैरे नाही म्हणणार,
कारण कोणाच्या मनाला लावू नये. मात्र वास्तव तेच आहे, ही नाकारता येत नाही. आत्ताच संधी आहे, ही संधी त्यांनी कृपया महाराष्ट्र हितासाठी आणि स्वतःच्या हितासाठी गमावू नये, एवढीच विनंती. तर या सगळ्या प्रकरणात शेवटचा प्रश्न घेतो की राजकारण जर का आपण बघितलं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा आणि एकनाथ शिंदे यांचा थोडासा संघर्ष गेल्या 4 महिन्यात दिसतोय. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना कॉर्नर केलं जात आहे, साईडलाईन केलं जात आहे. मीच बिग बॉस आहे किंवा मीच, अर्थात फडणवीस आहेच मुख्यमंत्री, पण तुमच्या खात्यांमध्ये सुद्धा माझा शब्द चालणार असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाने राष्ट्रवादीला सुद्धा कुठेतरी मागं ढकलण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय. मी काय विचारतोय, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवारांनी खरं तर राजीनामा घ्यायला पाहिजे होता धनंजय मुंडेंचा, तो त्यांनी घेतलेला नाही. आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तो घेतलेला आहे. तर कुठेतरी एक प्रकारे हा अजित पवार राष्ट्रवादीला इशारा आहे की तुम्ही जर का ऐकत नसाल तर मला तुम्हाला ऐकवावं लागेल, असं कुठेतरी गणित दिसतंय. स्पष्टपणे तशी भूमिका ते सातत्यानं पार पाडत असतात. म्हणजे आत्ताच नाही, जेव्हा शिवसेना अखंड होती, त्यांच्याबरोबर त्यांचं 2014 नंतर जे सत्ता होती त्यांची, त्यावेळी सुद्धा त्या भूमिकेत तीच असायची. फक्त तेव्हा त्या ठाकरेंचा इगो कुरवाळत ती कामं, आणि आता उघडपणे ते इगो वगैरे कुणाचा कुरवाळत नाही, थेट त्या पद्धतीनं वागताना दिसतात. म्हणजे जरी असं त्यांनी म्हटलं असतं की मला कळतं आणि मग मी माझ्या टीमला विचारतो, अरे तुम्ही कोणत्या कामांना स्थगिती दिली आहे का, किंवा स्थगिती द्यायला मी काही ठाकरे नाहीये, असं जरी ते डायलॉग बाजी करत असते तरी सुद्धा शेवटी अधिकाऱ्यांना जे ती कामं करत असतात त्यांना योग्य ते सिग्नल मिळत असतात. थेट कागदावरची स्थगिती नसली तरी अनेकदा निधी अभावी किंवा अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी सुद्धा अनेक आधीच्या सत्ताधाऱ्यांची मोठी कामं ही होण्यात दिरंगाई होत असते, तेवढं सुद्धा पुरेसं असतं अनेक वेळा. दुसरा मुद्दा कोणता आहे की आता तुम्ही जे विचार, एसटी महामंडळ म्हणजे परिवहन खात्यात असतं काय हो, सर्वच परिवहन मंत्र्यांचं असं लक्ष असतं, डोळे अगदी तेल घालून ते पाहत असतात की परिवहन महामंडळ, एसटी महामंडळ अध्यक्षपद मला मिळावं. फडणवीसांनी काय केलं, तिकडे थेट प्रशासकीय अधिकारी नेमून टाकले. प्रताप सरनाईक हे खरं तर खूप त्यांच्या जवळचे मानले जातात, जसं आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोललो तसं. दुसरं तानाजी सावंतांच्या बाबतीत माजी मंत्री, खरं त्यांचं एकेकाळी फडणवीसांशी खूप चांगलं होतं आणि आताही आहे असं काही लोक सांगतात. मात्र तरी सुद्धा तो निर्णय घेण्यात त्यांनी कसलंही कुठेही दयामाया दाखवलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर इतर जी प्रकरणं पुढे येताना दिसतात त्या त्यावेळी ते त्या भूमिका घेताना दिसतात. आखरी सर्वात मोठ्या भूमिकेची जी अपेक्षा आहे त्यांच्यावरती हीच आहे की ते संपूर्ण बहुमत असलेल्या, म्हणजे 138चा बहुमताचा आकडा नसला तरी सुद्धा तुम्हाला मला सर्वांना माहित आहे की इतर पक्षातून कसं काय रसद गोळा करायची हे कसं आहे त्यांच्याकडे, हे आपण अनुभवलंय. त्यातून त्यांनी त्या पद्धतीनं वागलंच पाहिजे आता, आणि त्या पद्धतीनं कुणाच्या अधिकार डावलं आणि असं करा असं नाही, किंवा बदलापूर सारखे शॉर्टकट वापरा असंही नाही. ते महागच पडतात, शॉर्टकट हे शॉर्टकटच असतात. मात्र तरी सुद्धा की होय मी गृहमंत्री आहे, मगाशी जे होतं की मी बॉस आहे असं तुम्ही म्हणालात तसं मी गृहमंत्री, आणि गृह खात्याचं जे काही उद्या चुकेल त्याची जबाबदारी माझ्यावर येईल हे लक्षात घेत तरी त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि आपलाच वचक संपूर्णपणे ठेवला पाहिजे असं मला वाटतं. नाही तर पुण्यातल्या स्वारगेटच्या एसटी मध्ये ज्या महिलेवर अत्याचार होतात त्या महिलेच्या बाबतीत राज्याचे गृहमंत्री त्यांचे ज्युनियर तिकडे जाऊन सांगतात की त्या, आणि केव्हा सांगतात, जेव्हा आरोपी पकडलाही गेलेला नसतो, की त्या महिलेने म्हणे प्रतिकार केला नाही, त्या महिलेने संघर्ष केला नाही. कुणी सांगितलं तुम्हाला? याचा अर्थ तुमचे ते पोलीस तुम्हाला माहिती देणारे आरोपीच्या संपर्कात होते का? किंवा सत्ताधारी पक्षाच्या अजितदादांचे नेत्या सांगतात की त्या महिलेचं पैशावरून बिनसलं, कुणी सांगितलं तुम्हाला? हे नंतर पोलीस सांगतात की तिचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न होता म्हणून तिला घाबरून तसं करून दिलं. म्हणजे अनेक प्रकारचं जे काही घडतं आणि बिघडताना दिसतंय ना, ते शेवटी गृह खात्याकडे येताना दिसतंय. म्हणून मगाशी मी जे एक घातसूत्र मांडलं त्याच्यावर गंभीरतेने विचार व्हावा आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकरणांमध्ये. याच्या दयामाया दाखवण्याचा प्रश्नच असू शकत नाही, एवढंच सांगेन. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. या चर्चेत एक नवा पर्स्पेक्टिव्ह समोर येतोय. तुम्ही सांगितलेलं घातसूत्र असो किंवा मग धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात जे काही एक
अंडरकरंट आहे राजकारणाचा, तो देखील या चर्चेतनं समोर आला. प्रेक्षकांना विनंती आहे की जर हा एपिसोड बघत असतील तर त्यांच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.